नमस्कार. आपला आहार, विहार, जीवनशैली यात बदल केला तरी बरेचसे विकार दूर राहायला मदत होते. आपले शरीर आरोग्यदायी राहण्यासाठी शरीरातील अन्नाचे पचन व्यवस्थित होणे गरजेचे आहे. यासाठी कढीपत्ता अत्यंत गुणकारी आहे. केस, हाडे, डोळे यांच्या सर्व समस्यांवर गुणकारी ठरणारी कढीपत्त्याची चटणी आज आपण तयार करणार आहोत. त्यामुळे उद्भवणाऱ्या सांधेदुखीवर गुणकारी तसेच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणारी अशी ही बहुगुणी चटणी तयार करूयात. पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दिसतंय त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. स्वच्छ धुवून वाळवून असा हिरवागार आणि ताजा कढीपत्ता घेतलाय. 8-10 लसणाच्या पाकळ्या, 5 लाल मिरच्या, आपण इथे डाळ घेतलेलं आहे फुटाण्याचं आणि उडदाची डाळ. हे सगळं जे साहित्य आपण इथे वापरलं आहे हे सगळं वातक्षमक आहे. त्यामुळे जे सांधेदुखी, हाडांचे जे विकार असतील ते दूर राहण्यास मदत होते ही चटणी खाल्ल्याने. इथे आपण कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात तेल घालून घेतलं आहे आणि त्यात 2 चमचे आपण उडदाची डाळ घालून घेतली आहे. ही डाळ आपण ओल्या कापडाला स्वच्छ पुसून घेतलेली आहे. उडीद हाही वातनाशक आहे आणि थंडीच्या दिवसात हा खाल्ला तर शक्तिवर्धकही आहे. त्यामुळे ही चटणी अत्यंत पोषक अशी तयार होते आणि रोजच्या आपल्या जेवणामध्ये ती 1 चमचा घेण्यास काहीच हरकत नाही आहे. इथे आपण डाळ घेतलेलं आहे, साधारणतः 3 चमचे आपण डाळ घेतलं आहे. तेही आपण तेलावरती छान गुलाबीसर भाजून घेतोय, म्हणजे त्याचाही खमंग स्वाद आपल्या चटणीला येईल. या डाळ्यामध्ये लोह, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते, तसेच हाडांच्या आरोग्यासाठीही गरजेचं आहे. तसंच वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आणि महत्त्वाचं म्हणजे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करतं. आणि डायबिटीस असेल तर मुठभर डाळ खाल्लं पाहिजे. इथे आपण धणे आणि जिरे अर्धा चमचा भाजून घेतलेले आहेत थोडेसे, आणि जिरेही थंड असतात आणि महत्त्वाचं म्हणजे पचनास मदत करतात. इथे आता आपण 3 चमचे पांढरे तीळ कढईमध्ये टाकलेले आहेत आणि ते भाजून घेतो आहोत. तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतात, त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी ते उपयुक्त आहेत. नंतर आता इथे लसूण घालून घेतला आहे. लसूण आपण थोडासा परतून घेऊयात कढईमध्ये आणि लसूणही आता आपण काढून घेऊयात. अगदी थोडासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. लसूणही योग्य प्रमाणात खाल्ला तर तोही आरोग्यदायी आहे. आता इथे थोडंसं तेल घालून घेऊयात आपण. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण मेथीदाणे मी 1/2 चमचा घातलेले आहेत. मेथीदाणे पोटाच्या आरोग्यासाठी, केसाच्या आरोग्यासाठी आणि पचनक्रियेसाठी अत्यंत गरजेचे आहेत आणि मासिक पाळीतल्या समस्यांसाठी तर ते खूप उपयुक्त आहेत. त्यामुळे स्त्रियांच्या आहारात तर त्याचा उपयोग केलाच पाहिजे. इथे या 5 मिरच्याही मी तेलामध्ये थोड्याशा परतवून घेते. आपण इथे लाल तिखट वापरलं तरी चालेल. लाल तिखटमुळे चटणीला रंगही खूप छान येतो, परंतु मी इथे लाल मिरच्याच वापरते. त्यानंतर मी इथे थोडंसं हिंगाचे खडे होते माझ्याकडे, त्यामुळे हिंगही घालून घेतलेलं आहे थोडंसं तेलावर. हिंगही पचनासाठी खूप चांगलं असतं. त्यानंतर आता त्यामध्ये आपण थोड्याशा तेलावरती आपण हा कढीपत्ता, अर्धी वाटी कढीपत्ता मी घेतलेला आहे. इथे हा आपण कढीपत्ता व्यवस्थित परतून घेतोय. कढीपत्ता अपचनाच्या तक्रारी दूर करून चयापचय क्रिया सुधारवते आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यास मदत करते. तसंच वजन नियंत्रित ठेवण्यास, डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही कढीपत्त्याची खूप मदत होते. केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही गुणकारी आहे आणि संधिवातावरही गुणकारी आहे. म्हणूनच ही कढीपत्त्याची चटणी आपल्या आहारात आपण नक्की समाविष्ट केली पाहिजे. तर आता हे सर्व साहित्य आपण एका ताटात काढून छान गार करून घेतलेलं आहे आणि आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आपण पाहू शकता सगळं साहित्य आपण तेलात भाजलं, त्यामुळे ते खमंग असं छान त्याचा स्वाद आपल्या चटणीला येणार आहे. पण इथे आपण अत्यंत कमी तेल वापरलेलं आहे. पहिल्यांदा या सगळ्या डाळी, तीळ, धणे, जिरे, आपण ह्याचे काही सुका जो काही आपला आहे ते सगळं आधी पहिल्यांदा वाटून घेणार आहोत. मी इथे साधारणतः त्याची बारीक पावडर अशी करणार आहे. आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता हे पण छान मिक्सरला मी वाटून घेते. पहिल्यांदा 1 चमचाभर चटणी पावडर आपण भाजीमध्ये किंवा थेपले, थालीपीठ, परोठे बनवताना घालू शकता. अशी छान वाटून ही जी पावडर तयार झालेली आहे
ती आता एका ताटात काढून ठेवते. आपल्याला वाटलंच तर आपण एकाच वेळी सगळं घालून वाटू शकता, परंतु मी पहिल्यांदा ड्राय जे मसाले होते ते वाटून घेतले. त्यानंतर आता लसूण आणि कढीपत्ता वाटते. मला चटणीला असा हिरवट रंग आलेला आवडतो, म्हणून मी अशा पद्धतीने ही चटणी वाटली. आपण एकाच वेळी सगळं साहित्य मिक्सरमध्ये वाटलं तरीही चालेल. आणि यामध्ये जर आपण लाल मिरची पावडर वापरली, काश्मीरी लाल मिरची पावडर, तर चटणीला लालसर छान रंगही येतो. इथे मी अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आणि हेही आपण आता पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात. हे बघा, खूप छान असा रंग आलेला आहे ह्या चटणीला. ही चटणीवर जवसाचं तेल घालून घेतल्यास ते आणखी स्वादिष्ट लागते. जवसाचं तेल नसेल तर आपण इथे शेंगदाण्याचं तेलही वापरू शकता. आणि अशी ही चटणी आपण पोळी भाकरीबरोबर तर खाऊच शकाल, परंतु गरम गरम भात, तूप आणि त्याच्यावरती ही चटणीची पूड घातली तर आणखी स्वादिष्ट आपला भात तयार होईल. अशी ही आरोग्यदायी चटणी आपणही नक्की बनवाल आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये कळवाल. पुन्हा भेटूयात अशाच आरोग्यदायी रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.